सर्पदंश झालेल्या एका आदिवासी मुलाला चक्क लोकलनं उल्हासनगर रुग्णालयात पाठवण्याची धक्कादायक घटना वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात उघडकीस आली। यावर कहर म्हणजे या दरम्यान मुलाचं बरं वाईट झाल्यास पालकच जबाबदार असतील असं लेखी पत्र मुलाच्या पालकांकडून लिहून घेण्यात आलं। सर्पदंशावरची औषधं उपलब्ध नसल्यानं वांगणी आरोग्य केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी मुलाला उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात न्यायला सांगितलं। प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध नव्हती। खासगी रुग्णवाहिकेसाठी या आदिवासी कुटुंबाकडे पैसे नव्हते। अखेर ग्रामसेवकाकडून 200 रुपये उसने घेऊन त्यांनी लोकल ट्रेननं मुलाला उल्हासनगरला उपचारासाठी आणलं। सुदैवानं मुलावर वेळीच उपचार झाल्यानं त्याचा जीव वाचला। मात्र ठाणे जिल्ह्यातल्या वांगणी भागात प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था किती दयनीय आहे आणि इथल्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना कशी वागणूक मिळते याचं भयान वास्तव या घटनेवरून उघडकीस आलं। अतिशय धक्कादायक बातमी ही वांगणीमध्ये घडलेली आहे। वांगणीमध्ये सर्पदंश झालेल्या मुलाला लोकल ट्रेननं उल्हासनगरला आणण्यात आलं। वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंश झाल्यास जे उपचार केले जात आहेत त्यावरची औषधं उपलब्ध नसल्यानं या मुलाला उल्हासनगरमध्ये आणण्यात आलं। यावर कहर म्हणजे रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध नव्हती। त्यामुळे आता या सगळ्या प्रकाराकडे मंत्र्यांनी तिथल्या स्थानिक नेत्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली। मॅडम बोलतो तुम्ही आता गाडीला तर बोलतो टाईमच होणार आहे, मग तुम्ही बोलतो ट्रेनलाच जा। मी ते 200 रुपये आम्हाला गरम शेवकने दिलं, आम्ही तसंच मी इकडे आलो। कशाने आले तुम्ही? ट्रेनने आलो। तुमच्याकडून काय लिहून घेतलं त्या लोकांनी तुमचा अंगठा घेतला? ते आमच्यावर जोखमदारी टाकली त्याही। हां म्हणजे अंगठा घेतला म्हणजे त्याही आमच्यावर जोखमदारी टाकलं, तुमचं काय झालं तर तुमच्यावरच जोखमदारी होईल। अभी जो पेशेंट की कंडीशन है वो स्टेबल है और पेशेंट अच्छे से खा पी रहा है और वो बैठ रहा है मतलब, और बाकी उसको कोई भी जैसे हम न्यूरोटॉक्सिक जो ये रहते हैं सिम्टम्स वैसा कुछ भी नहीं आया।